मित्रांनो नमस्कार. आम्ही नवरा बायको भाग 5 मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. प्रत्येक एपिसोड हा खूप मनापासून बघितला जात आहे. जे जे माझ्या ऑफिसला येत आहेत किंवा कॉल करून सांगतात सर एक नंबर प्रोग्राम आहे आणि खरोखरीच याचा आमच्या नवरा बायकोंच्या उत्तम आयुष्यासाठी उपयोग होतो आहे. चला आता भाग 5 हा सर्वात महत्त्वाचा काय आहे तुम्हाला सांगतो की आपण नवरा बायको जे आहेत तर एकमेकांशी आपण काय बोलतो, कसं बोलतो आणि काय काय गोष्टी आपण एकमेकांशी डिस्कस करतो याच्यावरती अख्खा दिनक्रम ठरतो. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला असं सांगू इच्छितो आहे की पहिली गोष्ट अशी आहे की एकतर माणसाने आपलं चांगलं व्हावं आणि आपल्या सगळ्यांचं चांगलं व्हावं यासाठी आपण पहिल्यांदा प्रत्येकाने एकमेकांशी चांगलं बोलणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर एकमेकांशी नीट बोलला आणि एकमेकांशी व्यवस्थित बोलला तर तुमच्या संसाराची नौका ही तीरास लागू शकते. म्हणजे संसाराचा हा जो आपण गाडा पार करतोय या नौकेमधून आपण पार करतोय तर याला तीर म्हणजे काय की ड्युरेबिलिटी नक्की मिळेल. कारण बेसिक लक्षात ठेवा, जगात कुठेही भांडणं झाली तर ती फक्त तोंडामुळे होतात. हा असंच बोलला, तो तसंच बोलला, त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, त्यांनी मला शिवीच दिली, ती माझ्याशी नीट नाही बोलली, तो माझ्याशी वस्कन ओरडला, माझ्यावरती चिडला, त्यांनी मला असं केलं, मला त्यांनी. अरे कशामुळे होतंय? तोंडामुळे. त्यामुळे जगातील 99% भांडणं, वादविवाद, मारामाऱ्या, खून काय सगळं जे या तोंडामुळे होतं, ह्या तोंडामुळे होतं. बरोबर आहे. म्हणून नवरा बायकोंना मी महत्त्वाची टिप्स आजच्या या प्रोग्राममधून देणार आहे की आपल्याला कोणत्या गोष्टींना कंट्रोल करणं गरजेचं, की भांडणच नाही व्हायला पाहिजे. पण असं नाही, कधीतरी भांडणं व्हायला पाहिजेत, कारण तो रुसवा फुगवा आणि त्या नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी परमेश्वरांनी नवरा बायकोमध्ये भांडणाचा एक असा आशीर्वादच दिला, मी असं समजतो. कारण बघा ना, काय होतं, थोडेसे दिवस नवरा बायको एकमेकांशी काहीतरी कारण घडतं, नणंदच असं बोलली, सासूच बोलली, पोरांवरनं झालं, काहीही नवऱ्याच्या ऑफिसमधले विषय आहेत, मैत्री, काहीतरी विषयावरनं भांडणं नवरा बायकोंची होतात. 1, 2, 3, 4, 5 दिवस अबोला होतो. 5व्या 6व्या दिवशी पुन्हा काहीतरी एक कारण घडतं आणि नवरा बायको बोलायला चालू करतात. म्हणून मला आठवतंय, पूर्वीची लोक म्हणायची, जगात तुम्ही कोणाच्याही भांडणात पडा पण नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. कारण काय होतं, शेवटी हे एक होतात आणि आपण वाईट होतो. त्यामुळे पूर्वीचे आजी आजोबा नवरा बायको काही वाद घालतात, अजिबात लक्ष द्यायचं नाही. मला वाटायचं की काय एवढे ज्येष्ठ आहेत, ह्या गोष्टींमध्ये का पडत नाहीत. त्यांना माहीत होतं हे फक्त काही दिवसांपुरतीच आहे, येतात पुन्हा जागेवर. काय झालं तर नवरा बायको जातेत कुठे एकमेकांशिवाय, असा विषय असतो. त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा, भांडणं ही व्हायला पाहिजेत, पण अशी नको की घटस्फोटात रूपांतर होईल, अशी नको की एकमेकांना हाणामारीपर्यंत जाईल, एकमेकांचे गळे दाबण्यापर्यंत जाईल. अशी भांडणं आपल्या जगात नको आहेत, घरात नको आहेत. म्हणून ह्या एपिसोड काही थोडंसं जास्त डीपमध्ये तुम्ही लक्ष द्या आणि ऐका आणि लोकांना फॉरवर्ड पण करा. मला अनेक लोकांनी स्क्रीनशॉट ऑफिसच्या नंबरवरती पाठवलेत की सर आम्ही 10-10, 20-20 ग्रुपवरती हे एपिसोड तुमचे पाठवतोय, कारण तुम्ही इतकं छान परफेक्ट सांगताय की जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील. बरोबर. म्हणून आता हे एपिसोड तुम्ही लोकांनाही पाठवत चला आणि तुम्ही तर बघताय, अगदी प्रेमाने बघताय. एकांत मला सांगितलं की सर जेव्हा जेव्हा तुमचे एपिसोड येतात असं स्वयंपाक चालू असतो आणि तिकडे आता सध्या मोबाईल जवळ ठेवायचं नाही गॅसच्या, म्हणून लांब तिकडे लावलेला असतो आणि त्याच्यावरून आम्ही ऐकत असतो. कोणी हेडफोनवर ऐकतं, कोणी स्पीकरवर ऐकतं. महिलांना खूप खूप धन्यवाद. आणि माझे जे मित्र आहेत तेही म्हणजे पुरुष मंडळी थोडक्यात तेही ऐकत, त्यांना धन्यवाद. आता बेसिक लक्षात ठेवा, तोंडावरती ताबा, शब्दाची धार आपण बोथट करून तुम्ही नवरा बायकोंशी बोललं पाहिजे. तीक्ष्ण शब्द म्हणजे एकदम विषाचा
एक अंश लावलेला बाण जर असा सोडला, घुसल्यावर काय होतं, माणूस जागच्या जागी खलास होतो. त्यामुळे शब्दांचे निखारे संसाराचा सगळा गाडा उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे तुम्ही फक्त आजपासून एकच गोष्ट करा, काहीही कारण असू दे, सौम्य बोला, सॉफ्ट बोला. करून जर तुम्ही सुरुवात केली, नवरा पण तसंच बोलणार, बायको पण तसंच बोलणार, आणि याच्या उलट पोरं तर अजूनच बोलणार. आलं का लक्षात? तुमच्या बेसिक गोष्टी लक्षात येते का? काय होतंय, ही भांडणाचं मूळ कारण आहे आपलं डोकं शांत नसणे, गरम होणे. आणि गरम तोंड झालं की या तोंडातून, त्या डोक्यात पेटलेला जो अग्नी आहे, या तोंडातून ज्वाळा बाहेर पडतात. आपण ते रामायणात बघितलं की नाही, राक्षस असा ज्वाळा काढतोय, शूर्पणखा अशी ज्वाळा काढते. तसं अक्षरशः आग ओकल्याप्रमाणे नवरा बायकोंची भांडणामध्ये अशी सुरुवात होत असते. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की असं म्हटलं जातं की राग आल्यावर 10 मोजावे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं म्हटलं जातं. कारण एकाने माघार घ्यावी, एकाने ऐकत बसावे. नुसतंच ऐकत बसू नये, नाही तर तो अजून डोक्यावर बसायचा. आपण प्रेमाने त्या गोष्टीचा अपोज करू शकतो. तुम्ही आगीचा बोळा घेतला आणि त्यांनी पेट्रोल घेतलं तर पेटणार. तुम्ही पाण्याची बादली घेतली आणि तो आग आहे, मारा, विझणार. कारण हे सगळं सांगण्याचा उद्देश तुम्हाला मी सांगतो की नवरा बायकोचं नातं का टिकलं पाहिजे, हे आधीच्या एपिसोडमुळे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. हो, हे संसार करणं सोपं नाही आहे. ही संसाराची जी काही एक महत्त्वाची जबाबदारी परमेश्वराने, आईवडिलांनी, आजी आजोबांनी, सगळ्या पूर्वजांनी आपल्यावरती टाकली, ती सोपी नाही आहे. संसार करणं म्हणजे फक्त पैसे कमवणं, खाय प्यायला घालणं, कपडे लत्त देणं एवढा नसून, तर संसार म्हणजे सगळी चक्र एकत्र फिरल्या पाहिजेत, एका वेळेला व्यवस्थित रोटेशनमध्ये फिरली पाहिजेत, तर हे ह्याला संसार असं म्हणतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. का म्हणलेलं आहे? चटके बसल्याशिवाय संसार होत नाही. आता तुम्हाला एक गंमत अशी सांगतो की काय केल्याने हे गोष्टी अँगर कंट्रोल होऊ शकतो. डोक्यावरती बर्फ ठेवणे वगैरे ते दिवस गेले. आता एक गोष्ट मी परवा मुद्राशास्त्रामधली अशी पाहिलेली की नवरा बायकोंनी जर ही गोष्ट केली तर कदाचित अँगर कंट्रोल होईल, आणि प्रत्येक लहान मुलाला देखील शिकवू शकता. आता सांगतो तुम्हाला, समजा कोणत्या गोष्टीवरनं चिडचिड झाली तर आपण अशी मूठ पिळतो, असं करतो, बुक्की असं करतो, बुक्की मारता. सेमच करायचं आहे अँगर कंट्रोल होण्यासाठी. असा हे हात आहे, अंगठा करायचा, असा करायचा, असा करायचा, अंगठा असा करायचा, आणि दोन्ही मुठी अशा ठेवायच्या. आपोआप राग कमी होतो. कधी रागवलात की तुम्ही बघाच, एवढं करा. अँगर कंट्रोल करण्यासाठी मुद्राशास्त्रामधली ही मुद्रा आहे, तुम्ही करून बघा. हे असं नाही करायचं, आपण जनरल असं करतो, पण हे तुम्ही असं करून बघा, अँगर कंट्रोल होईल. त्यामुळे लक्षात घ्या की कदाचित घरामध्ये वादविवाद, भांडणं वाढण्याचे जे काही प्रकार आहेत ते आपण कमी करण्यासाठी हे छोटे छोटे उपाय करतोय. आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमचे वादविवाद होतात तेव्हा थोडासा मोठा टोन सोडा. म्हणजे मोठ्या आवाजात बोलणे, वाद घालणे बंद करा. हळू आवाजात बोला, कारण सोसायटी, आजूबाजूची लोक बसलीत, आजूबाजूची लोक बसलीच आहेत, शेजार पाजार आणि समोरची इकडची तिकडची. तुमच्या घरात काय वाईट घडते आणि ती बातमी मी जगाला कशी काय सांगते, हे प्रत्येक शेजाऱ्याचं कर्तव्य असल्यासारखं तो निभावत असतो. आपण पण करतोच, कारण शेजारच्याचं पोरगं जर 10वीला पास झालं, अजिबात मी सांगत नाही कुणाला. 10वीला 90% पडले, माझ्या तोंडातून अजिबात बाहेर पडत नाही. पण शेजाऱ्याचं पोरगं 10वीला नापास झालं तर माझं तोंड उघडतं आणि मी 100 घरात सांगते, अगं बाई जोशांचं पोरगं 10वी नापास झालं, जोशांचं पोरगं 10वी नापास झालं. व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवते.
निगेटिव्हिटी लवकर स्प्रेड होते. हे या बाईच्या गोष्टीवरनं कळलं की 10वीचं पोरगं पास झालं म्हणजे ही गुड न्यूज आहे. गुड न्यूज लोकांपर्यंत पोचवायला इथे काळीज लागतं, कौतुक करायला देखील भक्कम असं एक आपल्याला काळीज लागतं. म्हणतात ना, कौतुक करायला देखील दम लागतो, तसा विषय. पण जर वाईट गोष्ट, निगेटिव्हिटी लवकर स्प्रेड होते, पॉझिटिव्हिटी स्प्रेड होत नाही. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की आपल्या आजूबाजूला खूप लोक बसलेली आहेत की आपल्या घरात वाईट काय चालू आहे ते बाहेर पाठवायला. त्यामुळे घरातली भांडणं उमऱ्याच्या बाहेर जाऊ नये, घरातले विषय उमऱ्याच्या बाहेर जाऊ नये, घरातल्या कुठल्याही गोष्टी उमऱ्याबाहेर जाऊ नये. म्हणून तर उमरा आहे. घराला उमरा का घातलेला आहे? ज्या घराला उमरा नाही तिथं काहीच टिकत नाही. नातं काय, पैसा काय, प्रॉपर्टी काय, दागदागिने काय, माणसं काय. म्हणून तर उमरा आहे. म्हणजे ही लक्ष्मण रेषा आहे. लक्ष्मण रेषा ओलांडली आणि सीतामाईचं हरण झालं. माहिती आहे की नाही आपल्याकडं गोष्ट. म्हणून तुम्ही घरात जरी वादविवाद भांडणं झाली, व्हॉल्यूम लो, दारं खिडक्या लावून टाकायच्या, कुणालाच कळू द्यायचं नाही आपल्या घरात वाद चालू आहेत, कारण ते वाढत जाणार. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक छोटा आध्यात्मिक उपाय की जेव्हा तुमच्या घरात वादविवाद भांडणं सुरू झाली आहेत असं वाटतंय, तेव्हा एक्झॅक्टली तुम्ही एक उदबत्ती लावा, सुवासिक एक उदबत्ती लावा, नाही तर देवासमोर दिवा लावा आणि प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या घरामध्ये सुखशांती समृद्धी लाभत आहे आणि आत्ताची वाईट वेळ टळून जात आहे. मग तो परमेश्वर येणार आणि तुमची वाईट वेळ निभावून टाकणार, वाईट गोष्टी घरातल्या काढून टाकेल. प्रार्थनेमध्ये खूप महत्त्व आहे. त्यामुळे नवरा बायकोंनी बिहेवियर पॅटर्न्स हे सांभाळले पाहिजेत. नवरा बायकोंनी वादविवाद भांडणं कमी होतील अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये नवरा बायकोंचा वादविवाद भांडणामध्ये काय काय गोष्टी असतात, कशामुळे घडतात, हे पोलखोल सगळी गोष्टी करणार आहे. कारण जवळपास महिनाभरामध्ये 50 ते 40 लोकांना प्रत्यक्ष कन्सल्टिंग देण्याचा योग येतो. त्यामुळं प्रत्येक संसारात काय चालू आहे, कुणाकुणाच्या संसारामध्ये काय काय चालू आहे, हे मला खूप रोज दिसतं आणि त्याच अनुभवावरनं मी ह्या गोष्टी करतो. त्यामुळे मित्रांनो, लक्षात ठेवा, नवरा बायको हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. नवरा बायकोंचं नातं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नवरा बायको ही जगातली सर्वोत्तम एक अशी जोडी आहे जी जगाचा भक्कम खांब आहे. आणि असं समजू नका नवरा बायको म्हणजे दुसरं कोण. नवरा बायको म्हणजे तुम्ही तुमची बायको, मी माझी बायको. लक्षात घ्या, नवरा बायकोचं ज्यांना महत्त्व माहीत नाही त्यांनी काय करायचं, मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं. ICUमध्ये जाऊन बघायचं, ICUमध्ये जाऊन बघायचं, नवरा आत ॲडमिट आहे, त्याच्यावर उपचार करतायत डॉक्टर, ती माऊली त्याची बायको बाहेर बसली आहे. डॉक्टरांना विचारते, माझा नवरा, माझं कपाळचं कुंकू कवा बरं होणार? तेव्हा पोर नसतंय, तेव्हा पोरगी नसती, नातेवाईक नसतं, कोण नसतं. ती एक माऊली ज्याला बायको म्हणतात ती असते. आणि बायको ॲडमिट असेल तर नवरा नावाचा जो विठ्ठल असतो तो येरझाऱ्या गाळत असतो, माझी रुक्मिणी केव्हा बरी होणार, माझी रुक्मिणी कधी बरी होणार. हे नवरा बायकोचं नातं आहे जे शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचं आहे. त्यामुळे ह्या एपिसोडला जगात सगळीकडे पाठवा मित्रांनो. भरपूर एपिसोड्स तुम्हाला दर शनिवारी मिळणार आहेत संध्याकाळच्या वेळेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. जय विठ्ठल रुक्मिणी.